आपल्यासोबत आहेत आज रिपाई गटाचे तालुका अध्यक्ष सुधाकर बोदडे. गेल्या 30-35 वर्षापासून राजकारणात आहे. 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य राहून चुकलेले आहे. या मुक्ताईनगर शहराची तालुक्याची चांगली जाण आहे. ते तालुका अध्यक्ष म्हणून आज आपण मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची एक मुलाखत घेत आहोत की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची या निवडणुकीमध्ये भूमिका काय आणि ती कोणती भूमिका या ठिकाणी बजावणार आहेत या संदर्भात आपण आज भेटूया सुधाकर बोदडे. तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही आपल्या पक्षाची भूमिका काय मांडाल की नेमका या मुक्ताईनगरसाठी नगराध्यक्ष कसा असावा आणि पक्ष म्हणून तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देणार आहे का? महायुतीचा असल्यामुळे काही ठिकाणी महायुती आहे, काही ठिकाणी महायुती नाही आहे. परंतु मुक्ताईनगर नगरपंचायतला महायुतीमध्ये फक्त RPI आणि चंदूभाऊच्या सोबत आम्ही आहे आणि अध्यक्ष या पदासाठी RPI उमेदवार देणार नाही आहे. कारण काय, चंदूभाऊ आणि आमची युती असल्यामुळे, चंदूभाऊ स्थानिक आमदार असल्यामुळे, त्यांचं जास्त मतदारसंख्या असल्यामुळे त्यामुळे आम्ही त्यांचा पक्षाचा जे आपल्या नगराध्यक्ष महायुतीमध्ये आम्ही राहणार आहोत. आणि एक आवर्जून सांगावं वाटते, मी गेले 3-4 वेळा 30-35 वर्षे राजकारणामध्ये आहे. नगरपंचायतचा नगराध्यक्ष किंवा या गावाचा नगराध्यक्ष कसा असला पाहिजे, या मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष महिला असल्यामुळे महिला सुशिक्षित पाहिजे. महिला सुशिक्षित असली तर नगरपंचायतचा कारभार व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे सुरळीत चालू शकतो. स्त्री चांगली सुशिक्षित पाहिजे आणि आपल्या गावाच्या विकासासाठी निधी जास्तीत जास्त कसा आणता येईल आणि त्याची माहिती पाहिजे आणि शासनाकडून आपल्याला कसा निधी आणता येईल याची देखील माहिती पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असो, नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, अप्रत्यक्ष त्यांचे पती गावाचा कारभार किंवा त्या पदाचा उपयोग करून आपला कारभार पाहत असतात. परंतु तसं व्हायला नको. कारण काय, हे गाव मोठं आहे आणि म्हणजे सोप्या भाषेत महिला ही सुशिक्षित आणि जाणकार असलीच पाहिजे. कारण काय, हे महिला सुशिक्षित आणि जाणकार नसली तर काही बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की नगरपालिकेमध्ये मीटिंग चालू असताना काही नगरसेवक कोणतेही प्रश्न उपस्थित करू शकतात. तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणि आपल्या शासनाची माहिती जर आपल्याला विचारायची असेल तर आपल्या CO असो, तहसीलदार, कलेक्टर यांच्याकडून आपण ते घेता आली पाहिजे. मुक्ताईनगर गावासाठी बराचसा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. विशेष म्हणजे आपल्या मुक्ताईनगर गावामध्ये चंदूभाऊने पाण्याची व्यवस्था फार चांगली केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट असे मंगल कार्यालय गोरगरिबांसाठी आज ते उपलब्ध आहे. आपल्या गावामध्ये श्रीमंत लोकांसाठी मंगल कार्यालय बांधण्यात आलेले होते, परंतु आता चंदूभाऊने बरेचसे मंगल कार्यालय, स्मशानभूमी असो आणि पाण्याची आपल्या योजना असो, हे त्यांनी पाठपुरावा करून पूर्ण केलेले आहे. तरी आम्ही महायुतीच्या विषय जर असेल तर आम्ही फक्त चंदूभाऊच्या पाठीशी RPI आहे. आम्ही वेळ पडल्यास चंदूभाऊन जर सांगितलं RPIचा जर उमेदवार द्यायचं म्हटलं तर आम्ही नक्की देऊ. हे होते सुधाकर भाऊ बोदडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.